नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ब्रँड खाकी यूट्यूब चॅनलवर. या जीकेच्या लेक्चरमध्ये आज आपण समाज सुधारक बघणार आहोत आणि आज समाज सुधारकांमध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. तर चला बघूयात. महाराष्ट्रातील समाज सुधारक. महाराष्ट्रातील समाज सुधारक. महाराष्ट्रातील समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये पुणे या ठिकाणी झाला. 11 एप्रिल 1827 पुणे या ठिकाणी झाला. त्यांचे मूळ गाव कडगुण, जिल्हा सातारा हे आहे. मूळ गाव कडगुण, सातारा. कडगुण, सातारा. आणि त्यांचे मूळ आडनाव हे गोरे होते. मूळ आडनाव गोरे होते आणि त्यांचा मृत्यू हा 28 नोव्हेंबर 1890 या दिवशी झाला. महात्मा ज्योतिबा फुले जन्म 11 एप्रिल 1827 या दिवशी पुणे या ठिकाणी. मूळ गाव कडगुण, सातारा हे मूळ गाव होते त्यांचे. मूळ आडनाव गोरे हे होते आणि मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 या दिवशी झाला. त्यानंतर आपण त्यांचे प्रेरणास्त्रोत काय होते ते बघू. महात्मा ज्योतिबा फुले यांचे प्रेरणास्त्रोत. त्यांच्यावर थॉमस पेन यांच्या काही पुस्तकांचा प्रभाव होता. थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन, त्याचप्रमाणे जस्टिस अँड ह्युमॅनिटी, आणि एज ऑफ रिजन या पुस्तकांचा प्रभाव होता. थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी आणि एज ऑफ रिजन यांच्या पुस्तकांचा त्यांच्यावर प्रभाव होता. थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी आणि एज ऑफ रिजन या पुस्तकांचा त्यांच्यावर प्रभाव होता. आणि त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज,
आणि मार्टिन ल्युथर यांच्या जीवनचरित्राचा त्यांच्यावर प्रभाव होता. प्रेरणास्त्रोत संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि मार्टिन ल्युथर यांच्या जीवनचरित्राचा त्यांच्यावर प्रभाव होता. 1840 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी 1840 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी सावित्रीबाई फुले सोबत त्यांचा विवाह झाला. 1840 मध्ये सावित्रीबाई सोबत विवाह झाला. 1840 मध्ये सावित्रीबाईंसोबत विवाह झाला वयाच्या 13व्या वर्षी. मध्ये सावित्रीबाई सोबत विवाह झाला वयाच्या 13व्या वर्षी. 1840 मध्ये सावित्रीबाईंसोबत विवाह वयाच्या 13व्या वर्षी. त्याचप्रमाणे सगुणाबाई क्षीरसागर यांनी त्यांचे संगोपन केले. सगुणाबाई क्षीरसागर यांनी त्यांचा सांभाळ केला. सगुणाबाई क्षीरसागर यांनी त्यांचा सांभाळ केला. त्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मानलेल्या आत्या होत्या. सगुणाबाई क्षीरसागर यांच्याकडूनच महात्मा ज्योतिबा फुले यांना स्त्री शिक्षणाची प्रेरणा मिळाली. 1840 मध्ये सावित्रीबाई फुलेंसोबत विवाह झाला वयाच्या 13व्या वर्षी. सगुणाबाई क्षीरसागर यांच्याकडून त्यांचा सांभाळ केला. सगुणाबाई क्षीरसागर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा सांभाळ केला. त्या महात्मा फुलेंच्या मानलेल्या आत्या होत्या. त्यांच्याकडून महात्मा ज्योतिबा फुले यांना स्त्री शिक्षणाची प्रेरणा मिळाली. 1848 मध्ये जुलै 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारतातील पहिली मुलींसाठी शाळा काढली. जुलै 1848 मध्ये मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली.
जुलै 1848 मध्ये मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. ही शाळा भिडे यांच्या वाड्यात बुधवारपेठ या ठिकाणी सुरू केली. तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात बुधवारपेठ पुणे या ठिकाणी सुरू केली. जुलै 1848 मध्ये मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात बुधवारपेठ पुणे येथे पहिली शाळा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी असणारी पहिली शाळा सुरू केली. या शाळेमध्ये एकूण 6 विद्यार्थिनी होते. शाळेमध्ये एकूण 6 विद्यार्थिनी होत्या. त्यामध्ये सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार, जनी कर्डिले आणि अन्नपूर्णा जोशी. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 मध्ये जी पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली होती त्या शाळेमध्ये एकूण 6 विद्यार्थिनी होत्या. तर त्या कोणत्या होत्या? तर त्यामध्ये सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार, जनी कर्डिले आणि अन्नपूर्णा जोशी. या शाळेमध्ये एकूण 4 ब्राह्मण, 1 धनगर आणि 1 मराठा अशा विद्यार्थिनी होत्या. शाळेमध्ये एकूण 6 विद्यार्थिनी होत्या. त्यामध्ये सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार, जनी कर्डिले, अन्नपूर्णा जोशी. यामध्ये एकूण 4 ब्राह्मण, 1 धनगर आणि 1 मराठा अशा विद्यार्थिनी होत्या. सप्टेंबर 1951 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी दुसरी मुलींसाठी शाळा सुरू केली. सप्टेंबर 1951 मध्ये दुसरी मुलींसाठी शाळा सुरू केली. ती रास्तापेठ पुणे या ठिकाणी सुरू केली. सप्टेंबर 1851 मध्ये मुलींसाठी दुसरी शाळा सुरू केली. दुसरी शाळा सुरू केली. रास्तापेठ पुणे या ठिकाणी. रास्तापेठ पुणे येथे. सप्टेंबर 1851 मध्ये मुलींसाठी दुसरी शाळा सुरू केली रास्तापेठ पुणे या ठिकाणी. आणि त्याचप्रमाणे 1852 मध्ये मुलींसाठी तिसरी शाळा सुरू केली वेताळपेठ पुणे या ठिकाणी.
1852 मध्ये मुलींसाठी मुलींसाठी तिसरी शाळा सुरू केली. तिसरी शाळा सुरू केली. रास्तापेठ पुणे या ठिकाणी. आणि यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना सी जोन्स यांनी मदत केली होती. मदत सी जोन्स यांनी केली होती. सप्टेंबर 1851 मध्ये मुलींसाठी दुसरी शाळा सुरू केली होती रास्तापेठ पुणे या ठिकाणी. 1852 मध्ये मुलींसाठी तिसरी शाळा सुरू केली वेताळपेठ पुणे या ठिकाणी. वेताळपेठ पुणे या ठिकाणी. मदत सी जोन्स. 1852 मध्ये मुलींसाठी तिसरी शाळा सुरू केली वेताळपेठ पुणे या ठिकाणी. मदत सी जोन्स यांनी केली. आणि सप्टेंबर 1851 मध्ये मुलींसाठी दुसरी शाळा सुरू केली रास्तापेठ पुणे या ठिकाणी. तर 1852 मध्ये मुलींसाठी तिसरी शाळा सुरू केली वेताळपेठ पुणे या ठिकाणी. त्यासाठी मदत सी जोन्स यांनी केली होती. मे 1852 मध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली होती. मे 1852 मध्ये अस्पृश्यांसाठी महारवाडा वेताळपेठ या ठिकाणी शाळा सुरू केली होती. मे 1852 मध्ये अस्पृश्यांसाठी महारवाडा वेताळपेठ या ठिकाणी शाळा सुरू केली होती. त्याचप्रमाणे दलितांसाठी 1852 मध्ये एक वाचनालय सुरू केले होते. अठराशे 52 मध्ये दलितांसाठी वाचनालय सुरू केले. त्यालाच पुणे लायब्ररी असे सुद्धा म्हटले जाते. त्यानंतर 1855 मध्ये पहिली प्रौढशाळा काढली, रात्रशाळा म्हणता येईल. 1855 मध्ये पहिली प्रौढशाळा म्हणजेच रात्रशाळा सुरू केली. मे 1852 मध्ये अस्पृश्यांसाठी महारवाडा वेताळपेठ येथे शाळा सुरू केली होती. त्यानंतर 1852 मध्ये दलितांसाठी वाचनालय सुरू केले, जे की पुणे लायब्ररी म्हणून ओळखले जाते. आणि त्याचप्रमाणे 1855 मध्ये पहिली प्रौढशाळा सुरू केली, रात्रशाळा सुरू केली. त्यानंतर 1863 मध्ये स्वतःच्याच घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले.
असे बालहत्या प्रतिबंधक गृह हे भारतातील पहिले बालप्रतिबंधक हत्यागृह होते. भारतातील पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे बालहत्या प्रतिबंधक गृह स्वतःच्या घरात सुरू केले होते. स्वतःच्या घरात हे बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले होते. 1865 मध्ये काशीबाईंनी या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये एका मुलाला जन्म दिला होता. जन्म दिला होता. त्या मुलाला महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873 मध्ये दत्तक घेतले आणि त्याचे नाव यशवंत असे ठेवले. मध्ये त्या मुलाला महात्मा ज्योतिबा फुले यांनी दत्तक घेतले. आणि त्या मुलाचे नाव हे यशवंत ठेवले होते. मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. भारतातील पहिले बालहत्या प्रतिबंधक गृह होते हे. स्वतःच्या घरात सुरू केले होते आणि 1865 मध्ये काशीबाईंनी या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये एका मुलाला जन्म दिला होता आणि 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या मुलाला दत्तक घेतले आणि त्या मुलाचे नाव हे यशवंत ठेवले होते. 1852 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशन आयोगासमोर शिक्षणाबाबत निवेदन दिले होते. 1852 मध्ये हंटर कमिशन समोर आयोगाला शिक्षणाबाबत निवेदन दिले होते. निवेदन दिले होते. शिक्षणाबाबत निवेदन दिले होते. गोखले यांच्या बागेमध्ये 8 मार्च 1864 या दिवशी पहिला पुनर्विवाह घडून आणला होता. 1852 मध्ये हंटर कमिशन आयोगाला शिक्षणाबाबत निवेदन दिले होते आणि 8 मार्च 1864 या दिवशी 8 मार्च 1864 या दिवशी
गोखले बागेत पुणे येथे गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडून आणला. विधवेचा. यामध्ये विधवा नर्मदा आणि विदुर हे रघुनाथ जनार्दन हे होते. विधवा नर्मदा तर विदुर रघुनाथ जनार्दन हे होते. 8 मार्च 1864 या दिवशी पुणे येथे गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडून आणला. शेनवी जातीतील 18 वर्षाच्या विधवेचा विवाह घडून आणला. यामध्ये विधवा नर्मदा तर विदुर रघुनाथ जनार्दन हे होते. 1865 मध्ये केशवपनाची पद्धत बंद करण्यासाठी नाव्यांचा संप घडवून आणला होता. 1865 मध्ये केशवपनाची पद्धत बंद करण्यासाठी नाव्यांचा संप घडवून आणला होता. एक दिवसीय संप होता. तळेगाव डमडेरे व ओतूर या गावात हा संप घडवून आणला. अठराशे 1865 मध्ये केशवपनाची पद्धत बंद करण्यासाठी नाव्यांचा संप घडून आणला होता. एक दिवसीय संप होता. तळेगाव डमडरी व ओतूर या गावामध्ये हा संप घडून आणला होता. 1865 मध्ये केशवपनाची पद्धत बंद करण्यासाठी नाव्यांचा संप घडून आणला होता. एक दिवसीय संप होता हा. तळेगाव डमडेरे आणि ओतूर या गावामध्ये हा संप घडून आणला होता. यानंतर 1868 मध्ये अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला केला होता. 1868 मध्ये अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला केला होता. अठराशे 1868 मध्ये अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला केला होता. यानंतर 1873 मध्ये भटजीशिवाय पहिला विवाह घडून आणला होता पुणे या ठिकाणी. 1873 मध्ये भटजीशिवाय पहिला विवाह पुणे या ठिकाणी.
1873 मध्ये भटजीशिवाय पहिला विवाह घडून आणला होता पुणे या ठिकाणी. 1865 मध्ये केशवपनाची पद्धत बंद करण्यासाठी नाव्यांचा संप घडून आणला होता तळेगाव, डमढेरे व ओतूर या गावामध्ये. एक दिवसीय संप होता. 1868 मध्ये अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला केला होता आणि त्यानंतर 1873 मध्ये भटजीशिवाय पहिला विवाह घडवून आणला होता पुणे या ठिकाणी. यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना, जे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती, त्याबद्दल माहिती बघू. सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 या दिवशी झाली. 24 सप्टेंबर 1873 या दिवशी झाली. 24 सप्टेंबर 1873 या दिवशी झाली. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य असे होते की सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. ब्रीदवाक्य. सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य होते. सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरीच्या विरुद्ध आवाज उठवला होता. सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला होता. सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरीबद्दल आवाज उठवला होता. सार्वजनिक सत्यधर्म हे सत्यशोधक समाजाचे बायबल होते. सार्वजनिक सत्यधर्म सार्वजनिक सत्यधर्म हे सत्यशोधक समाजाचे बायबल होते. सार्वजनिक सत्यधर्म हे सत्यशोधक समाजाचे बायबल होते. दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे साप्ताहिक होते. दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे साप्ताहिक होते. सत्यशोधक समाज स्थापना 24 सप्टेंबर 1873 या दिवशी. ब्रीदवाक्य सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला. त्याचप्रमाणे सार्वजनिक सत्यधर्म हे सत्यशोधक समाजाचे बायबल होते आणि दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे साप्ताहिक होते. सत्यशोधक समाजाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष हे महात्मा ज्योतिबा फुले होते.
संस्थापक व पहिले अध्यक्ष महात्मा ज्योतिबा फुले. संस्थापक व पहिले अध्यक्ष हे सत्यशोधक समाजाचे महात्मा ज्योतिबा फुले हे होते. सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह 25 डिसेंबर 1873 या दिवशी लागला होता. सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह सीताराम अल्लाट व राधाबाई निमकर यांचा झाला होता. 25 डिसेंबर 1873 या दिवशी सीताराम अल्लाट व राधाबाई निमकर सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह 25 डिसेंबर 1873 या दिवशी सीताराम अल्लाट व राधाबाई निमकर यांचा विवाह घडून आणला गेला. सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह कोणाचा झाला तर 25 डिसेंबर 1873 या दिवशी सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह हा राधाबाई निमकर व सीताराम अल्लाट यांचा झाला. सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह 25 डिसेंबर 1873 या दिवशी सीताराम अल्लाट व राधाबाई निमकर यांचा झाला होता. सत्यशोधक समाजाचे पहिले संस्थापक व पहिले अध्यक्ष महात्मा ज्योतिबा फुले. सत्यशोधक समाजाचे पहिले संस्थापक व पहिले अध्यक्ष हे महात्मा ज्योतिबा फुले. यानंतर 1869 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून तिचा जीर्णोद्धार केला रायगड या ठिकाणी. 1869 छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून जीर्णोद्धार केला रायगड या ठिकाणी. 1869 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून जीर्णोद्धार करण्यात आला रायगड या ठिकाणी. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून 1869 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून जीर्णोद्धार रायगड या ठिकाणी. 1888 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट झाली. 1888 मध्ये महात्मा फुले आणि युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट झाली. महात्मा ज्योतिबा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट
यांची भेट 1888 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट. त्यांना मानपत्र देण्यासाठी महात्मा फुले हे शेतकऱ्यांच्या वेशात गेले होते. त्यांना मानपत्र देण्यासाठी महात्मा फुले हे शेतकऱ्यांच्या वेशात गेले होते. त्यांची मागणी अशी होती की प्राथमिक शिक्षण हे शेतकऱ्यांना मोफत द्यावे. मागणी प्राथमिक शिक्षण शेतकऱ्यांना मोफत द्यावे. मागणी अशी होती की प्राथमिक शिक्षण शेतकऱ्यांना मोफत द्यावे. 1869 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि जीर्णोद्धार केला रायगड या ठिकाणी. त्यानंतर 1888 मध्ये महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट झाली आणि त्यांना मानपत्र देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले हे शेतकऱ्यांच्या वेशात गेले होते आणि मागणी अशी केली होती की प्राथमिक शिक्षण शेतकऱ्यांना मोफत द्यावे. यानंतर 1875 मध्ये खतपोडीचे बंड झाले होते. 1875 खतफोडीचे बंड. 1875 खतफोडीचे बंड. सावकारशाही विरुद्ध सुमारे हे बंड 2 वर्ष चालले. सावकारशाही विरुद्ध 1875 मध्ये खतफोडीचे बंड. सावकारशाही विरुद्ध हे बंड सुमारे 2 वर्षे चालले. महात्मा ज्योतिबा फुले यांची ग्रंथसंपदा बघू. ग्रंथसंपदा तृतीय रत्न नाटक. तृतीय रत्न हे नाटक होते. 1855 मध्ये लिहिले गेले होते. 1855 तृतीय रत्न 1855 मध्ये लिहिले गेले होते. हे दक्षिणा प्राइस कमिटीस अर्पण केले होते. अर्पण दक्षिणा प्राइस कमिटी. ग्रंथसंपदा यामध्ये तृतीय रत्न नाटक 1855 चे अर्पण दक्षिणा प्राइस कमिटीस हे नाटक अर्पण करण्यात आले होते. यानंतर शिवाजी महाराजांचा पोवाडा. शिवाजी महाराजांचा पोवाडा 1869. हा पोवाडा शुद्ध करण्यासाठी बाबा पद्मनजी यांनी मदत केली होती.
पोवाडा शुद्ध करण्यासाठी मदत ही बाबा पद्मनजी यांनी केली होती. बाबा पद्मनजी यांनी पोवाडा शुद्ध करण्यासाठी मदत केली होती. स्वतःचा उल्लेख महात्मा ज्योतिबा फुले यांनी या पोवाड्यामध्ये कुळवाडी भूषण असा केला. स्वतःचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला. हा पोवाडा रामचंद्र बाळकृष्ण जयकर यांना अर्पण करण्यात आला. हा पोवाडा रामचंद्र बाळकृष्ण जयकर यांना अर्पण करण्यात आला. शिवाजी महाराजांचा पोवाडा 1869 मध्ये पोवाडा शुद्ध करण्यासाठी मदत बाबा पद्मनजी यांनी केली. तर यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला होता आणि हा पोवाडा रामचंद्र बाळकृष्ण जयकर यांना अर्पण करण्यात आला होता. यानंतर ब्राह्मणांचे कसब 1869 मध्ये ग्रंथ लिहिला होता. ब्राह्मणांचे कसब 1869. ब्राह्मणांचे कसब 1869 मध्ये ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथाची प्रस्तावना ही बाबा पद्मनजी यांनी लिहिली. बाबा पद्मनजी यांनी लिहिली होती. ब्राह्मणांचे कसब 1869. प्रस्तावना बाबा पद्मनजी यांनी लिहिली होती. शेतकऱ्यांचा आसूड 1883. ब्राह्मणांचे कसब 1883. हा सुद्धा ग्रंथ 1883 आहे. ब्राह्मणांचे कसब 1883. ब्राह्मणांचे कसब 1883. प्रस्तावना बाबा पद्मनजी यांनी लिहिली होती. यानंतरचा ग्रंथ म्हणजे ब्राह्मणांचे कसब 1883. या ग्रंथाची प्रस्तावना बाबा पद्मनजी यांनी लिहिली होती. ब्राह्मणांचे कसब 1883. या ग्रंथाची प्रस्तावना ही बाबा पद्मनजी यांनी लिहिली होती. यानंतर 1883 मध्येच दुसरा ग्रंथ लिहिला होता, तो म्हणजेच शेतकऱ्यांचा आसूड. हा सुद्धा ग्रंथ 1883 मध्येच प्रकाशित झाला होता. शेतकऱ्यांचा आसूड 1883. यामध्ये शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यात आली होती.
शेतकऱ्यांचा असूड 1883. शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडली गेली होती या ग्रंथाच्या माध्यमातून. इशारा 1885चा. यानंतरचा ग्रंथ म्हणजे इशारा. इशारा 1885. इशारा 1885. इशारा 1885. ब्राह्मणांचे कसब 1883. प्रस्तावना बाबा पद्मनजी यांनी लिहिली होती. शेतकऱ्यांचा असूड 1883. शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडली गेली होती या ग्रंथानुसार. आणि इशारा 1885चा. यानंतर सत्यसार. सत्यसार या माध्यमातून ब्राह्मो समाज व प्रार्थना समाजावर टीका करण्यात आली होती. सत्यसार ब्राह्मो समाज व प्रार्थना समाजावर टीका. ग्रंथसंपदा ब्राह्मणांचे कसब 1883. प्रस्तावना बाबा पद्मनजी यांनी लिहिली होती. शेतकऱ्यांचा आसूड 1883. शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडली गेली होती. आणि इशारा 1885चा ग्रंथ. आणि त्यानंतर सत्यसार हा ग्रंथ. यामध्ये ब्राह्मो समाज व प्रार्थना समाजावर टीका केली गेली होती. यानंतरचा ग्रंथ म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म. 1891चा सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म हा 1891चा ग्रंथ आहे. हा मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता. सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म. 1891. सार्वजनिक सत्यधर्म 1891. हा ग्रंथ मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा होता. म्हणजे या ग्रंथाला मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा असे म्हणतात. या ग्रंथाला मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा असे म्हणतात. मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा असे म्हणतात. या ग्रंथाला मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा असे म्हणतात. विश्व कुटुंबाची संकल्पना या ग्रंथामधून मांडली गेली होती. विश्व कुटुंबाची संकल्पना मांडली गेली होती. विश्व कुटुंबाची संकल्पना मांडली होती. संकल्पना मांडली होती. विश्व कुटुंबाची संकल्पना मांडली होती. आणि हा ग्रंथ मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता. सार्वजनिक सत्यधर्म 1891. या ग्रंथाला मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा असे म्हणतात. विश्व कुटुंबाची संकल्पना या ग्रंथामधून मांडली गेली. हा ग्रंथ मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता. सार्वजनिक सत्यधर्म 1891. या ग्रंथाला मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा असे म्हणतात. विश्व कुटुंबाची कल्पना यामधून मांडली गेली होती. आणि हा ग्रंथ मृत्यूनंतर प्रकाशित झाला होता. गुलामगिरी. गुलामगिरी हा ग्रंथ प्रश्नोत्तर स्वरूपात होता. गुलामगिरी. यानंतर गुलामगिरी ग्रंथ. गुलामगिरी. गुलामगिरी.
गुलामगिरी हा प्रश्न उत्तर स्वरूपातला ग्रंथ होता. प्रश्न उत्तर स्वरूपात होता. गुलामगिरी हा ग्रंथ प्रश्न उत्तर स्वरूपात होता. यामध्ये अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या जनतेला हा ग्रंथ अर्पण केला होता. गुलामगिरी हा प्रश्न उत्तर स्वरूपात होता. हा ग्रंथ अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्यांसाठी अर्पण केला होता. गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या जनतेस अर्पण केला गेला होता. गुलामगिरी हा ग्रंथ प्रश्न उत्तर स्वरूपात होता. हा ग्रंथ अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या जनतेस अर्पण केला गेला होता. मे 1888 मुंबई या ठिकाणी, कोळीवाडा मुंबई या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली गेली होती. मे 1888 कोळीवाडा मुंबई या ठिकाणी मे 1888 मध्ये कोळीवाडा मुंबई मांडवी हॉल या ठिकाणी कार्याचा गौरव म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली. कार्याचा गौरव म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली. मे 1888 मध्ये कोळीवाडा मुंबई मांडवी हॉल या ठिकाणी कार्याचा गौरव म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली. 16 नोव्हेंबर 1852 या दिवशी ब्रिटिशांकडून महात्मा ज्योतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला होता. 16 नोव्हेंबर 1852 या दिवशी सामाजिक कार्याबद्दल विश्रामबाग पुणे या ठिकाणी ब्रिटिशांकडून सामाजिक कार्याबद्दल विश्रामबाग पुणे या ठिकाणी ब्रिटिशांकडून महात्मा ज्योतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला. मेजर कँडी गव्हर्नर यांच्या हस्ते. मुंबई गव्हर्नर यांच्या हस्ते.
16 नोव्हेंबर 1852 सामाजिक कार्याबद्दल विश्रामबाग पुणे येथे ब्रिटिशांकडून महात्मा ज्योतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला. मेजर कॅन्डी, गव्हर्नर, मुंबई. 1888 व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमामध्ये महात्मा ज्योतिबा फुले हे पारंपरिक पोशाखात उपस्थित होते. 1888 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले 1888 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमात व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमात पारंपरिक पोशाखात उपस्थित होते. मध्ये महात्मा ज्योतिबा फुले व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमात पारंपरिक पोशाखात उपस्थित होते. मे 1888 कोळीवाडा, मुंबई, मांडवी हॉल कार्याचा गौरव म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आली. 16 नोव्हेंबर 1852 मध्ये सामाजिक कार्याबद्दल विश्रामबाग पुणे येथे ब्रिटिशांकडून महात्मा ज्योतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला. मेजर कॅन्डी, गव्हर्नर, मुंबई. 1888 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमामध्ये पारंपरिक पोशाखात उपस्थित होते. यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ अर्पण केला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ अर्पण केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महात्मा ज्योतिबा फुले यांनी हू वेअर द शूद्रास हा ग्रंथ अर्पण केला. यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचा काही जणांनी त्यांच्या शब्दात गौरव केला होता, त्याबद्दल माहिती बघू. आधुनिक भारताचे पहिले समाज सुधारक, आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतिकारक असा गौरव विदा सावरकर यांनी केला होता. आधुनिक भारताचे पहिले क्रांतिकारक असा गौरव, या शब्दात गौरव विदा सावरकर यांनी केला होता. आधुनिक भारताचे पहिले क्रांतिकारक या शब्दात गौरव विदा सावरकर यांनी केला होता. द ग्रेट मार्टिन ल्यूथर या शब्दात गौरव हा
राजश्री शाहू महाराज यांनी केला होता. द ग्रेट मार्टिन ल्युथर या शब्दात गौरव. द ग्रेट मार्टिन ल्युथर या शब्दात गौरव राजश्री शाहू महाराज यांनी केला होता. द ग्रेट मार्टिन ल्युथर या शब्दात गौरव हा राजश्री शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा केला होता. त्याचप्रमाणे हिंदुस्थानाचे बुकर टी वॉशिंग्टन असे सयाजीराव गायकवाड यांनी म्हटले होते. हिंदुस्थानाचे बुकर टी वॉशिंग्टन असे सयाजीराव गायकवाड यांनी म्हटले होते. हिंदुस्थानाचे हिंदुस्थानाचे बुकर टी वॉशिंग्टन सयाजीराव गायकवाड. खरा महात्मा असे महात्मा गांधी यांनी म्हटले होते. खरा महात्मा असे महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ज्योतिबा खरा महात्मा असे महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा गांधी यांनी म्हटले होते. खरा महात्मा महात्मा गांधी. खरा महात्मा असा महात्मा ज्योतिबा फुले यांचा गौरव महात्मा गांधी यांनी केला होता. खरा महात्मा या शब्दामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा गौरव हा महात्मा गांधी यांनी केला होता. आद्य दलितोद्धारक पतितांचा पालनहार असे महर्षी वीरा शिंदे म्हणाले होते. आद्य दलितोद्धारक पतितांचा पालनहार. आद्य दलितोद्धारक पतितांचा पालनहार महर्षी वीरा शिंदे. महर्षी वीरा शिंदे. महर्षी वीरा शिंदे. वीरा शिंदे. आद्य दलितोद्धारक पतितांचा पालनहार या शब्दात गौरव हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा महर्षी वीरा शिंदे यांनी केला होता. महात्मा ज्योतिबा फुले यांचा गौरव कोणी कोणी केला आणि काय काय कोणत्या कोणत्या शब्दात केला, तर यामध्ये आधुनिक भारताचे पहिले क्रांतिकारक विदा सावरकर. महात्मा ज्योतिबा फुले यांना आधुनिक भारताचे पहिले क्रांतिकारक असे विदा सावरकर यांनी म्हटले होते. द ग्रेट मार्टिन ल्युथर राजश्री शाहू महाराज. हिंदुस्थानाचा बुकर टी वॉशिंग्टन सयाजीराव गायकवाड. खरा महात्मा महात्मा गांधी. आद्य दलितोद्धारक पतितांचा पालनहार महर्षी वीरा शिंदे. या प्रकारे या लेक्चरमध्ये आज आपण समाज सुधारकांबद्दल, त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघितली. भेटूया यापुढील लेक्चरमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.